नमस्कार. सध्या शारदीय नवरात्रोत्सव आपल्याकडे सुरू आहे. शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे 9 दिवस देवीची उपासना. तर त्यातलंच एक देवीचं रूप म्हणजे शारदा मातेचं रूप. पण ह्या शारदा मातेचं असं वैशिष्ट्य आहे की हिच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही आणि शरद ऋतूच्या सुरुवातीला हे नवरात्राचा उत्सव येतो म्हणून याला शारदीय नवरात्रोत्सव म्हणतात. आणि शारदा मातेचं पण एक रूप देवीचं त्याच्यामध्ये आहे. ब्रह्माजींनी जेव्हा पृथ्वीवर निर्मिती केली तेव्हा शारदा मातेची जेव्हा निर्मिती केली तेव्हा तिच्या हातामध्ये शस्त्र दिलं नाही. एका हातात पुस्तक आणि एका हातात वीणा असं ह्या 2 गोष्टी दिल्या की जशी पृथ्वीवर बुद्धीची आवश्यकता आहे तशी कलेची आवश्यकता आहे. म्हणून हे शारदा मातेच्या हातामध्ये वीणा आणि एका हातात पुस्तक आहे. आता हिचं एक वैशिष्ट्य असं आहे या देवीचं की हिचं वस्त्र कायम शुभ्र असतं, हिचं वाहनही शुभ्र आहे. तर अशी ही देवी आपल्याला शाळेतसुद्धा शारदा मातेची प्रार्थना असते, या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता. तर अशा या देवीचं या म्हणजे बुद्धीच्या देवतेचं वर्णन दुसऱ्या एका बुद्धीच्या देवतेनं केलं आणि इतकं सुंदर केलेलं आहे शांता शेळकेजींनी. आणि त्याला श्रीधर फडकेने इतकी गोड चाल दिली आहे आणि आशा भोसलेंचा आवाज, त्यातून एक साकार झालं इतकं सुंदर गीत. ते मला येईल तसं मी आपल्यासमोर सादर करणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला कॉमेंट्स द्या. मी काही गायिका नव्हे पण माझं आवडतं गाणं आहे, नवरात्रोत्सव आहे म्हणून मी हे गाणं आपल्यासमोर सादर करणार आहे. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी. परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझी या कृपेचे चांदणे, तुझी या कृपेचे चांदणे, नितवर्षुदे अमुच्या शिरी, नितवर्षुदे अमुच्या शिरी. जय शारदे वागीश्वरी. धन्यवाद. मला येईल तसं मी थोडी माहिती थोडं गाणं सादर केलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पुन्हा एकदा सांगते, आणि कॉमेंट्सही द्या. मलाही तेवढी स्फूर्ती येते. धन्यवाद. अंबा माता की जय.